महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सर्वात जास्त मीडिया ट्रायल झालेलं जर कुठलं खुनाचं प्रकरण असेल तर अर्थातच बीड जिल्ह्यातल्या मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख. संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्याचं राजकीय कनेक्शन ज्यावेळेस समोर आलं त्यावेळेस महाराष्ट्रातल्या सर्व मीडियाने हे प्रकरण उचलून धरलं. हे प्रकरण तोपर्यंत उचलून धरलं जोपर्यंत या खून प्रकरणाचं चार्जशीट कोर्टामध्ये जात नाही. विशेष म्हणजे ह्या खून प्रकरणाचं चार्जशीट कोर्टात गेल्यानंतरही प्रत्येक मीडियामध्ये आजही संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची हेडलाईन होताना आपल्याला दिसते. या सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे की संतोष देशमुख यांचा जो खून झाला होता तो राजकारणामध्ये वावरणाऱ्या नेत्यांकडून झालेला होता, तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांकडून झालेला होता आणि सगळ्यात महत्वाचं संतोष देशमुख यांचा खून जो झाला होता त्याचं मूळ कारण होतं की त्यांनी त्यांच्या गावामध्ये आलेल्या एका कंपनीला जे काही गुंड खंडणी मागत होते त्यांना खंडणी देऊ दिली नाही, त्याच्यामुळे त्यांचा निर्घुण खून करण्यात आला होता. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत माहीतच आहेत, मात्र नुकतंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा तपास करून सीबीआयने आता त्याच्याबाबत चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे आणि हे चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर लगेचच काही प्रश्न निर्माण झाले आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की वाल्मिक कराडला वाचवलं जातंय का आणि वाल्मिक कराडला जामीन देण्यासाठी किंवा त्यानं जामीन लवकर मिळावा म्हणून हे चार्जशीट लवकर घाईनं दाखल केलंय का. तर नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे, एखाद्या गुन्ह्यामध्ये चार्जशीट दाखल करण्याची मुदत किती असते आणि हे चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर त्याचा फायदा वाल्मिक कराडला होणार आहे का, हे आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट्स. संतोष देशमुख यांच्या या खून प्रकरणामध्ये आतापर्यंतच्या सर्व अपडेट आपण सर्व मीडियाच्या माध्यमातून पाहत आलेलो आहोत. आज एक वेगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती आणि क्राईमच्या घटनांबाबत सखोल त्याच्यामधल्या डीप बातम्या जाणून घेण्यासाठी आमचं हे क्राईम फॅक्ट्स नावाचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर सगळ्यात चर्चेत आलेलं व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे वाल्मिक कराड. त्याचं कारण असं की या घटनेमागं वाल्मिक कराड आहे त्याचं नाव न घेता सुरुवातीला सुरेश धस जे आमदार आहेत त्यांनी हे प्रकरण लावून धरलेलं होतं आणि आका नावाचा उल्लेख करत याच्यामध्ये कोणतरी बडा राजकीय नेता असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षरित्या विधानसभेमध्ये हा प्रश्न लावून धरलेला होता. त्यानंतर वाल्मिक कराड याच्या बद्दलचे जे काही पुरावे होते ते पुरावे वरचेवर सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये सादर केलेले होते, अंजली दमानिया यांनी सादर केलेले होते आणि मग एकंदरीतच काही दिवसानंतर वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आला. वाल्मिक कराड ज्यावेळेस पोलिसांना शरण आला त्यावेळेस त्यानं अगोदर एक व्हिडिओ केला होता की संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये माझा कुठलाही संबंध नाही आणि संतोष देशमुख यांच्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. तरी देखील वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी कसा झाला, विशेष म्हणजे त्या खुनाच्या गुन्ह्यात फक्त आरोपी झाला नाही तर या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला मोका देखील लागला. अशा कोणत्या गोष्टी घडल्या की ज्याच्यामध्ये वाल्मिक कराडला खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलं आणि त्याच्यावरती मोका देखील लागला. ज्यावेळेस हे चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्वाची माहिती याच्यातून समोर आलेली ती आहे की वाल्मिक कराड हा या गुन्ह्यातील क्रमांक 1 चा आरोपी आहे. ही सगळ्यात मोठी घटना या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता क्रमांकावरती काय डिपेंड असतं असं जर कोणाला वाटत असेल तर महत्वाचा विषय हाच आहे की कोणतीही घटना झाली तर त्याच्यामध्ये प्राधान्यानं क्रमांक 1, 2, 3, 4 अशा प्रकारचे आरोप किंवा त्या आरोपींचा क्रमांक दिला जातो. तर थोडक्यात काय, तर ज्यानं सगळ्यात महत्वाची भूमिका कोणत्याही गुन्ह्यामध्ये बजावलेली आहे त्याचा क्रमांक 1 ला आरोपी म्हणून त्याचं चार्जशीटमध्ये नाव जात असतं. आपण बघितलं की FIR मध्ये वाल्मिक कराड याचं नाव नव्हतं, परंतु चार्जशीटमध्ये ज्यावेळेस चार्जशीट म्हणजे संपूर्ण तपास ह्या प्रकरणाचा झाला त्यावेळेस सर्व तपास यंत्रणांच्या हे लक्षात आलं की ह्या सगळ्या घटनेचा सूत्रधार
ही सगळी घटना ज्यानं नियोजित घडवून आणली तो क्रमांक 1चा आरोपी वाल्मिक कराड आहे. आणि त्याच्यामुळं चार्जशीटमध्ये क्रमांक 1चा आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचं नाव आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता क्रमांक 1चा आरोपी जर असेल तर त्याची जामीन व्हायची शक्यता बहुतेक धूसर असते. आजपर्यंत खुनाच्या घटनांमध्ये ज्या वेळेस असे प्लॅनिंग मर्डर झालेले आहेत, आता हा प्लॅनिंग मर्डर आहे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल की ज्यावेळेस असे प्लॅनिंग मर्डर झालेले आहेत त्याच्यामधला जो सूत्रधार असतो किंवा जो क्रमांक 1चा आरोपी असतो त्याचा बहुतेक वेळा जामीन होत नाही. मग आता या केसमध्ये अनेक जणांचं असं मत आहे, काही विरोधक नेत्यांनी सुद्धा याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे की मोक्का सारख्या गुन्ह्यामध्ये, विशेषतः तो गुन्हा जो आहे तो खुनामध्ये लागलेला मोक्का आहे आणि याच्यामध्ये जर मोक्का लागला असेल तर त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल करण्याची मुदत 6 महिन्यांपर्यंत असते आणि 6 महिन्यातही चार्जशीट पोलीस दाखल करू शकतात किंवा तपास यंत्रणा दाखल करू शकतात. असं असताना अगदी 2 महिन्यामध्ये साधारणतः 80 दिवसामध्ये या तपास यंत्रणांनी का चार्जशीट दाखल केलं, अशा प्रकारचा प्रश्न विरोधकांना या निमित्तानं पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जर समजा चार्जशीट लवकर दाखल झालं तर त्याचा फायदा वाल्मिक कराडला होईल का, असं जर कोणाला वाटत असेल तर त्याची शक्यता नाही असं आहे. त्याचं कारण काय, एक तर सगळ्यात महत्वाचा आणि क्रमांक 1चा आरोपी ह्या घटनेतला जो आहे तो आहे वाल्मिक कराड. त्याच्यामुळं क्रमांक 1च्या आरोपीला जर जामीन मिळाला तर इतर आरोपींना कोर्टाला जामीन द्यावाच लागेल. कारण सगळ्यात महत्वाचा जर आरोपी सोडला तर बाकीचे जे घटनास्थळी होते, जे प्रत्यक्ष ठिकाणी होते, जे मारायला होते, तर त्यांना सुद्धा नाईलाज असतो किंवा जे कोर्टाच्या भाषेमध्ये नाईलाज असतो असं म्हणता येणार नाही, परंतु कायदेशीर भाषेमध्ये जर क्रमांक 1चा जो मुख्य आरोपी त्याला जर जामीन झाला तर इतर आरोपींना पण होऊ शकतो, ही शक्यता असते. आता सगळ्यात महत्वाचं, वाल्मिक कराड याला जामीन का नाही होऊ शकत, तर जे चार्जशीट दाखल झालेलं आहे तर या चार्जशीटमध्ये अशा काही गोष्टी आतापर्यंत जे कुठल्याही माध्यमांवरती समोर आलेल्या नव्हत्या त्याच्यामधल्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि स्पेसिफिक याच्यामध्ये 5 असे साक्षीदार तपास यंत्रणांना मिळालेले आहेत की ज्यांची नावं आजही कुठल्याही मीडियाला माहीत नाहीत आणि ते सर्व साक्षीदार अत्यंत गोपनीय ठेवण्यात आलेले आहेत. ते साक्षीदार काय सांगतात, तर ते साक्षीदार असं सांगतात की सुदर्शन वाल्मिक कराड यांनी आदेश दिलेले होते की जर मसाजोगमध्ये आवादा कंपनीच्या खंडणी घेण्यासाठी जर संतोष देशमुख आडवा येत असेल तर संतोष देशमुखचा कायमचा बंदोबस्त करा. अशा प्रकारचे आदेश वाल्मिक कराड यानं सुदर्शन घुलेला दिल्याचं एका जबाबामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या जबाबातून आलेला आहे. याचाच अर्थ असा आहे की हा सगळा कट वाल्मिक कराडनं आखला आणि वाल्मिक कराडच्या सूचनेवरूनच इतर आरोपींनी संतोष देशमुख यांचा खून केला. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी आतापर्यंत मीडियाच्या समोर आलेल्या नव्हत्या, परंतु ज्यावेळेस चार्जशीट दाखल झालं तर चार्जशीट मधून अशा प्रकारचे महत्वाचे खुलासे जे तपास यंत्रणांनी अत्यंत गोपनीय ठेवलेले होते ते त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये एक आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की विष्णू चाटेचा जो मोबाईल आहे ज्याच्यावरती कम्युनिकेशन झालेलं होतं, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, हे जे सर्कलमध्ये झालेलं कम्युनिकेशन होतं, जी बातचीत होती, तो मोबाईल मात्र याच्यामध्ये जो एव्हिडन्स आहे तो गहाळ आहे. परंतु याच्यावरती झालेले जे कॉल आहेत, कॉल डिटेल्स आहेत आणि ज्यावेळेस कॉल झालेत त्यावेळेस विष्णू चाटे बरोबर वाल्मिक कराड आहे हे तिथल्या काही इलेक्ट्रॉनिक्स पुराव्यांवरून दिसून येत आहे. एकंदरीतच हे सगळं प्रकरण अत्यंत क्लिष्ट आहे. उज्ज्वल निकम यांच्यासारखे आतापर्यंत ज्यांनी अतिरेक्यांना फासावरती लटकवलेले आहे, अतिशय अभ्यासू अशा प्रकारचे जे सरकारी वकील आहेत त्यांची नेमणूक झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, लोकांचा जो डाऊट आहे की याच्यामध्ये चार्जशीट लवकर दाखल का झालं, तर याच्यातला सगळ्यात महत्वाचा सरकारचा हेतू हा दिसतो की चार्जशीट दाखल झाल्याशिवाय हा खटला सुरू करता येत नाही आणि त्याच्यामुळं चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर कदाचित सरकार हा खटला फास्ट ट्रॅकवरती तत्काळ सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. खटला जर सुरू झाला तर कुठलंही कोर्ट
खटला संपेपर्यंत जामीन देईल. जर एखाद्या गुन्ह्यातला खटला जर चालत नसेल 5-5, 10-10 वर्ष, तर मग कोर्ट त्याच्यातली अर्धी शिक्षा झाली तर आरोपींना जामीन देत असतं. पण खटला सुरू झाल्याच्या नंतर कुठल्याही आरोपींना जामीन होईल याची काही शक्यता नाही. मित्रांनो, एकंदरीतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि एकंदरीत ह्या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं हे जरूर कमेंट करा. तुम्ही व्यक्त व्हा. आणि पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्ही जर आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ऑलवर देखील क्लिक करा. धन्यवाद.